बुलढाण्यातील नागरिक पाण्याच्या भीतीखाली आहेत। गेल्या 15 दिवसांपासून गावकऱ्यांनी आंघोळच केली नाहीये। टक्कल व्हायरसच्या भीतीनं बुलढाण्यातील शेगाव तालुक्यात बोंडगावसह अनेक गावातील लोकांनी 8 दिवसांपासून अंघोळच केली नाहीये। बोंडगाव, कठोरा, हिंगणा, भोनगावसह अनेक गावात अचानक लोकांना केस गळती सुरू झाल्यानं टक्कल पडते। गावातील लोक वापरत असलेल्या पाण्यात नायट्रेट सारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्यानं हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचं प्रशासन सांगून मोकळं झालंय। मात्र गावात वापरण्यासाठी पर्यायी पाण्याची व्यवस्था नसल्यानं गावकरी आता अंघोळीपासून वंचित आहेत। आम्हाला प्यायले असतं पाणी नाही तर हे वापरायचं पाणी आणि प्यायचं पाणी दोन्ही पाणी आणायचं कुठून, हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा आहे। काय मागणी आहे? आम्हाला दोन्ही पाणी म्हणजे गोड पाणी आणि आंघोळी किंवा वापरायचं पाणी हे दोन्ही पाणी आम्हाला मिळाले पाहिजे। पाण्याची, पिण्याची आणि आंघोळीची व्यवस्था झालेली पाहिजे अशी आमची मागणी आहे। किती दिवसापासून आंघोळ केली नाही गावात लोक? 8-15 दिवस झाले लोक काय की तसेच आहेत आंघोळीची। या संकटाचं मूळ पाणी असल्याने लोक पाण्यापासून दूर आहेत। पिण्यासाठीही पाणी विकत घ्यावं लागते, त्यामुळे आंघोळ तर दूरच आहे। 4-5 दिवस म्हणजे आमच्या घरचे समजा कसे 4-5 दिवस झाले आंघोळ करायला नाही, कारण की घरचे 2 पेशंट लागले आमच्या घरचे, डबल आंघोळ करून 30,000 लागलं तर काय करायचं? चांगलं पाणी आम्हाला द्यावं। आता मग हे पाण्याने आंघोळ करायची नाही म्हणतात, तर मग चांगलं पाणी कुठून आणायचं? ते पाणी नाही आहे आम्हाला आंघोळसाठी, त्याच्यानं आम्ही 5-6 दिवस झाले आंघोळच नाही केलं आम्ही। प्रशासन गावातील पाणी वापरण्यायोग्य नसल्याचं गावकऱ्यांना सांगून मोकळं झालंय। मात्र पाण्याची पर्यायी व्यवस्था केली नाही, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळतोय। या टक्कल व्हायरसवर कोणतंही नियंत्रण नसल्यानं गावकरी कंटाळलेत। इतर आजार उद्भवल्यास जबाबदार कोण असा प्रश्न गावकरी विचारतायत। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।